नमस्कार मंडळी. तर आज मी बनवते आहे प्रॉन्स कढी. ती मालवणी स्टाईलमध्ये पण आणि गोवन स्टाईलमध्ये पण दोन्ही स्टाईल एकत्र करून बनवते आहे. तर त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे. तर हे जे प्रॉन्स घेतले आहेत म्हणजे छोटे छोटे प्रॉन्स घेतले आहेत, तर हे मी साफ करून घेते. 1 वाटी प्रॉन्स घेतले आहेत. तर 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 मुळा घेतलेला आहे आणि भेंडे घेतले आहेत. तर गोड स्टाईलमध्ये प्रॉन्स कढी बनवताना आतमध्ये मुळा आणि भेंडा घालतात आणि मालवणीमध्ये बनवताना टोमॅटो आणि प्रॉन्स घालतात. तर मी दोन्ही पद्धती एकत्र करून ही कढी बनवणार आहे. कोथिंबीर घेतली आहे वाटणसाठी, कांदा घेतला आहे, हा खोबरं घेतलेलं आहे, हा फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे आणि ह्या लाल मिरच्या घेतल्या आहेत, धणे घेतलेले आहेत, जिरं घेतलं आहे चिमूटभर, 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि जरासं आलं घेतलं आहे. तर ह्याच्यात मी पाणी घालून 1 तास भिजत ठेवणार आहे, म्हणजे त्या मिरच्या कशा सॉफ्ट होणार आणि लगेच आपल्या मिक्सरला लागणार. तर हे सर्व साहित्य, हा कांदा आणि हे खोबरं मी मिक्सरला लावून घेणार आणि हे मीठ, हळद आणि चिमूटभर हिंग घेतला आहे. तर आता मी काय करते, सर्वात प्रथम हे जे प्रॉन्स आहेत ते मी साफ करून घेते. तर आपण जे हे प्रॉन्स घेतले आहेत ना, ते अशा प्रकारे साफ करून घ्यायचे. हे त्याचं डोकं काढायचं आणि हे जे कवच असतं टणक ते काढून घ्यायचं. त्याच्यानंतर ही शेपटी असते ती काढून घ्यायची आणि त्यानंतर सुरीने त्याला असं चिरं देऊन त्याच्यामध्ये जे हे सगळं घाण असते ती काढून घ्यायची आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा जो धागा असतो तो काढून घ्यायचा, नाहीतर काय होतं, आपलं पोट खराब होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे हा प्रॉन्स साफ करायचा. तर मी हे प्रॉन्स साफ करून स्वच्छ धुवून घेणार आहे. तर आता आपले हे प्रॉन्स साफ करून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर मी आता त्याच्यामध्ये हे मीठ, हळद आणि हिंग घालते. तसंच हे लिंबूचे जे तुकडे आहेत ते सुद्धा मी पिळून घेते आणि ह्याला मी असंच एक अर्धा तास ठेवणार आहे, ह्याला मीठ वगैरे लावून. म्हणजे काय होणार, त्यांना व्यवस्थित मीठ वगैरे लागलं जाईल. तर ह्याला मी आता असं अर्धा तास ठेवते आणि तसंच मी इथे हा मुळा कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे, हा भेंडीसुद्धा कापून घेतलेली आहे. तर आता जे हे भिजत ठेवलेले जे हे होतं, मिरच्या, खोबरं आणि कांदाचं वाटण मी मिक्सरला लावून घेते. तर आता मी प्रॉन्स कढी करणार आहे. मग त्याच्यासाठी हे म्हणजे ह्या प्रॉन्सला मी मीठ, हळद आणि लिंबू लावून अर्धा तास ठेवलेला, जो मी मिरची वगैरे घेतलेली, खोबरं, मग त्याचं मी हे वाटण करून घेतलेलं आहे. एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं. हे सगळं मुळा, भेंडा, परत आपलं टोमॅटो, हे सगळं मी कापून घेतलं आहे. तर ही प्रॉन्स कढी मी ह्या मातीच्या मडक्यात करणार आहे. मग हे मातीचं मडकं मी तापत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी जरासं कढीपत्ता घालते. काही लोक लसूण पण घालतात, तुम्हाला आवडत असेल तुम्ही घालू शकता. मी थोडासा कांदा घालते, पण गोव्यातली जी लोकं करतात ना, त्यावेळी ती लोकं कांदा वापरत नाहीत, ती डायरेक्टली कढी फोडणीला देतात. तर मी गोवा आणि कोकण दोन्ही स्टाईलमध्ये करते आहे. तर कांदा थोडासा परतून घेते, 1-2 मिनटं कांदा चांगला परतून घेते. थोडासा बदामी रंगावर यायला पाहिजे. तर कांदा आपला बदामी रंगावर होत आला आहे. तर त्याच्यामध्ये मी ही चिमूटभर साखर घालणार आहे. तर आता आपला कांदा भाजला आहे, तर त्या कांद्यामध्ये मी हे कोळंबी घालते, व्यवस्थित परतून घेते. त्याच्यामध्ये हा मुळा घालते
त्याच्यामध्ये हा भेंडा घालते. ही एक मिरची घेतली आहे, हिरवी मिरची स्लाइस करून घेतली आहे, ती घालते. त्याच्यामध्ये हा टोमॅटो घालते आणि हे साहित्य सगळं व्यवस्थित मी एक 5 मिनटं परतून घेते. तर याला मंद गॅसवर एक 5 मिनटं मी शिजू देते. तर आता आपली एक 5 मिनटं झालेली आहेत. हे बघा, आपले हे प्रॉन्स आहेत ना, हे थोडे थोडे सॉफ्ट झालेले आहेत. हे बघा. तर आता आपण काय करायचं, हे जे वाटप आहे ते आतमध्ये घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक 5 मिनटं असंच शिजू द्यायचं. तर आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. तर व्यवस्थित परतून घ्यायचं. तर आता आपण इथे आपल्याला हवं तेवढं, म्हणजे आपल्याला केवढं पातळ हवं आहे, केवढं जाड हवं आहे, तेवढं आपण पाणी घालायचं. तर हे मला जास्त पातळ नको आहे, म्हणून मी थोडंच पाणी घातलं आहे. तर मीठ आपण सुरुवातीला घातलेलंच आहे वाटपामध्ये. तर मी आता कोथिंबीर घालते. तर आता मी कोथिंबीर टाकल्यावर एक 2 मिनटं झालेली आहेत. तर आता मी काय करते, ह्याच्यात थोडंसं मीठ टाकते. कारण मच्छी कढीला म्हणजे फिशला तर हे मीठ जास्तच लागतं. आणि ह्याच्यात मी ही 2 कोकमं तोडून टाकते. गोवा साईडला टाकत नाही, कोकण साईडला टाकतात. थोडीशी अजून कोथिंबीर टाकते आणि 1-2 मिनटं फक्त शिजू देते. कारण आपले हे जे आतमध्ये जे प्रॉन्स आहेत, हे बघा, ते शिजलेले आहेत. हा मुळासुद्धा शिजलेला आहे. तर आता 1-2 मिनटं मी शिजून घेते, मग आपली प्रॉन्स कढी तयार होईल. तर अशा प्रकारे आपली ही प्रॉन्स कढी तयार झालेली आहे छानपैकी. हे बघा, छानपैकी आपली ही प्रॉन्स कढी तयार झाली आहे. तर आम्ही कोकणात ही प्रॉन्स कढी भाताबरोबर किंवा भाकरी आणि चपातीसोबत खातो. तर गोव्यामध्ये ही पोळी, ब्रेड किंवा उकड्या तांदळासोबत खाल्ली जाते. तर तुम्हीसुद्धा ही प्रॉन्स कढी अशी नक्कीच बनवा. आणि मला सांगा की तुमच्याकडे कोणत्या पद्धतीत प्रॉन्स कढी बनवली जाते.